बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची अशी अपडेट। कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात आता जाताना तुम्हाला तुमच्या कपड्यांचं भान राखावं लागेल, कारण मंदिर प्रशासनानं भक्तांसाठी ड्रेस कोड लागू केलाय। मुंबईच्या प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात देशभरातले श्रद्धाळू हे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। संकष्टीला येथे भल्या मोठ्या रांगा सुद्धा लागतात। भक्तांना आता येथे दर्शनाला येताना साजेसे कपडे परिधान करावे लागणार आहेत, अन्यथा अशा भक्तांना आत सोडलं जाणार नाही, असं मंदिराच्या प्रशासनाच्या वतीनं म्हणण्यात आलंय। सिद्धिविनायक मंदिरात भक्तांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। सिद्धिविनायक मंदिरात मंगळवारपासून ड्रेस कोड लागू होणार आहे। मंदिरात इतर नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे असावे। भारतीय परंपरेला शोभेल असे कपडे परिधान करावे। भाविकांनी अंगभर कपडे घालावेत, हा नियम सर्वांना बंधनकारक असणार आहे। ड्रेस कोडचं उल्लंघन झालं तर मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही। पुढच्या आठवड्यापासून श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता पावित्र जपणारा असावा। आपण मंदिरामध्ये येतोय, आपण बाप्पाचं दर्शन घेतोय, तर कुठेतरी त्याचं पावित्र्य नष्ट होणार नाही अशा प्रकारचं तुमचा पेहराव असावा। इथे हाच पेहराव घाला हेच कपडे घालावे, त्यामध्ये कुठलाही निर्बंध नाही, परंतु जे पेहराव कराल तो पूर्णपणे समोरच्याला भक्तांना कुठलाही संकोच वाटणारा नसावा असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि त्या प्रामाणिक मतातून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। मला वाटतं की भक्त सुद्धा या निर्णयाचं स्वागत करतील। तर मंगळवारपासून आता हा ड्रेस कोड लागू होईल। सिद्धिविनायक मंदिरात हा ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। तर यावरच सचिन आहेर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। जे आज असे परिपत्रक काढतायत, पहिला तो त्यांना अधिकार आहे का की या वर्षानुवर्ष सिद्धिविनायकचं दर्शन भावनात्मक होऊन घेऊन घेतात लोक सकाळच्या सडी चालत येतात। आता मग कोण ट्रॅक पॅन्ट घालून येत असेल किंवा कुठच्याही घालत असेल, मग हा नवीन संशोधन करणारे कोण आहे? आणि मग हे लागू हे जसं यांच्या बाबतीत केलं जात आहे भक्तांच्या बाबतीत, तसे ट्रस्टी आणि अध्यक्षांच्या बाबतीत होणार आहे का? स्वाभाविक आहे, लोक आणि जे भक्तजन आहेत ते काही मूर्ख नाही आहेत, तेही देवाकडे नतमस्तक असताना काय आपण कपडे घातले पाहिजे, कशा प्रकारे झालं पाहिजे, हे भावना त्यांच्या ते असतात।